आरक्षणाच्या मागणीला घेऊन लवजी शक्तीचे पदाधिकारी जे आहेत ते गेली 5 दिवसापासून तुळजापूरमध्ये कूच करत होते। आज ते तुळजापुरात दाखल झालेत, मात्र महाद्वारापुढे यांना अडवलं गेलं, त्याच्यावरून मोठा गोंधळ झाला आहे। या संदर्भात बोलण्यासाठी नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, कुठल्या मागणीला घेऊन यांनी हा लढा सुरू केला आहे, आपल्यासोबत लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी आहेत। काय सांगाल, कुठल्या मुख्य मागणीला घेऊन हा तुमचा लढा आहे? गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजासह ज्या काही उपेक्षित जाती आहेत त्या उपेक्षित जातीचं म्हणणं आहे की अनुसूचित जातीला जे एकत्रित 13% आरक्षण दिलेलं आहे त्याचा लाभ संपूर्ण जात वर्गापर्यंत पोचत नाही। त्यामुळे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करा आणि एक 4 वर्ग तयार करून वेगवेगळ्या जात समूहांना त्या वर्गामध्ये त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बसवून त्यांना त्यांचा न्यायिक हक्क द्या, अशा पद्धतीची मागणी गेल्या 40 वर्षापासून मातंग समाजासह देशभरामध्ये केली जाते। गेल्या 1 ऑगस्ट 2024ला माननीय देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या मागणीची दखल घेऊन त्या ठिकाणी चेन्नैया केसला निकाल देत असताना या ठिकाणी वर्गीकरण करण्याचा अधिकार राज्याला दिलेला आहे। त्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने न्यायमूर्ती अनंत बदर समिती नेमलेली असताना देखील पहिल्यांदा 3 महिन्याचा, पुन्हा 6 महिने 8 महिन्याचा आणि आता 6 महिन्याचा त्याची मुदतवाढ दिलेली असताना आज हिंदूचं सरकार म्हणून आम्ही या ठिकाणी छाती बडवून सांगतो, परंतु हिंदू असलेले बहुतांश ज्या उपेक्षित जातो आहे ते स्वतःला हिंदू समजतात। त्या हिंदूच्या जर लहानसहान जातीकडे इथलं सरकार लक्ष देत नसेल, दुर्लक्ष करत असेल तर नक्कीच आम्हाला या सरकारला या देवीच्या समोर आई भवानी समोर आम्ही आज कळंब ते तुळजापूर चालत येऊन या ठिकाणी सर्वजण आरती करून या ठिकाणी कुलस्वामिनीला मुख्यमंत्र्याला सद्बुद्धी दे की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करायला सांग, नाहीतर आम्ही या ठिकाणी हिंदू धर्म सोडून नवीन धर्मांतराची चळवळ आमच्या हातामध्ये आम्ही घेणार आहेत, एवढं या ठिकाणी सांगतोय। नवीन धर्मांतराची चळवळ हातात घ्यावी का असा प्रश्न आहे। मला सांगा, सरकार तर मुस्कटदाबी किंवा सरकार तुमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करते, प्रशासनाकडून इथं तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाला? निश्चित या ठिकाणी आपण जर पाहिलं, या ठिकाणी मातंग समाजाचा इतिहास जर पाहिला तर मातंग समाजाने या देशासाठी, राज्यासाठी आणि गावागावासाठी आपलं योगदान आणि बलिदान दिलेलं आहे। आपण प्रत्येक गावात जर पाहिलं तर त्या ठिकाणी मातंग समाजाने त्या ठिकाणी मांगीर बाबा म्हणून त्या गावावरती आलेलं संकट स्वतःवरती घेऊन त्या गावाची सेवा केलेली आहे। देशाच्या सेवेसाठी सुद्धा या ठिकाणी आमचे आद्य क्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे असतील, यशवंत्या मांग असेल, यल्ल्या मांग असेल, 1857चं बंड असेल, या प्रत्येक बंडामध्ये या ठिकाणी मातंग समाजाने हिरिरीने भाग घेऊन या ठिकाणी देशाच्या प्रति आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे। मात्र योगदान देत असताना या देशामध्ये ज्यावेळेस ब्रिटिश सरकार या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये जून 1881ला या मातंग समाजाला गुन्हेगार जात म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलं आणि या मातंग समाजाला 3 वेळच्या हजेऱ्या सुरू केल्या। मातंग समाज 1881 ते 1952पर्यंत 3 वेळच्या हजेरी द्यायच्या, सकाळची आणि संध्याकाळची हजेरी। या आता याच्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर गेल्या 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी घोषित केलं आहे की येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ। मात्र आमच्यातलेच काय बांधव दुर्दैवाने या ठिकाणी मातंग समाज अशिक्षित आहे, अडाणी आहे, अंधश्रद्धाळू, व्यसनी अशा पद्धतीच्या वल्गना या ठिकाणी करतात। मला त्यांच्या आखलेची या ठिकाणी कीव वाटते की त्यांनी या ठिकाणी अशा पद्धतीचं भाष्य केलं नाही पाहिजे। मात्र दुर्दैवाने ते भाष्य होत असताना मात्र एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर हा मातंग समाज जो गुन्हेगारी जाती होता, या ठिकाणी ज्या जाती गुन्हेगार नाहीत त्या जातींच्या बरोबर सध्या मातंग समाजाची स्पर्धा सुरू आहे। त्यामुळे ही स्पर्धा आमची होऊ शकत नाही, त्यामुळं आम्ही आमचं वेगळं या ठिकाणी ताट मागत होतो। गेल्या अनेक वर्षापासून मागत असताना 1 जून 2025ला एक ऐतिहासिक निर्णय ऑगस्ट रोजी या ठिकाणी झालेला आहे की या ठिकाणी उपवर्गीकरणाला मान्यता सर्वोच्च न्यायालयाने दिली। दुर्दैवाने या ठिकाणी इतर राज्यामध्ये तो निर्णय लागू झालेला असताना ज्या राज्याला आम्ही पुरोगामी राज्य म्हणतो, फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणतो, त्या राज्यामध्ये या शोषित पीडितांना न्याय मिळायला वेळ का लागतो हे प्रश्न घेऊन आम्ही या देवीच्या चरणी आलेलो आहोत। एकूण जर बघितलं तर हिंदू म्हणून आम्हाला अधिकार आहे आणि हिंदू जर तुम्ही आम्हाला स्वीकारत असाल, आमच्या निर्णयाकडे जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्हाला हिंदू धर्म बदलण्याची किंवा मान्यता द्यावी ह्यांची मागणी आहे। सरकार निश्चित हिंदुत्ववादी आहे, त्यामुळे निश्चित यांच्या मागण्याचा विचार सकारात्मक पद्धतीने करेल अशा अपेक्षा कार्यकर्त्यांना। आता सरकार यावरती काय निर्णय घेतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। सागर जाधवसह बालाजी निरफ, निज लोकमत, तुळजापूर।